केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून कोल्हापूर शहरात अनेक प्रकल्प उभारले जातात, पण त्यापैकी निम्म्याहून अधिक प्रकल्प देखभाल, दुरुस्ती आणि निकृष्ट दर्जामुळे बंद पडतात. त्यामुळे नागरिकांच्या कराचे पैसे अक्षरशः वाया जात आहेत. महापालिका अधिकाऱ्यांची खाबुगिरी, ठेकेदारांची लूटमार वृत्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष यामुळे कोल्हापुरातील अनेक प्रकल्पांची अक्षरशः वाट लागली आहे. नूतन आयुक्तांनी तरी अशा बंद पडलेल्या आणि लाखो रुपये खर्च झालेल्या प्रकल्पांचा आढावा घेणं गरजेचं आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून कोल्हापूर शहरात अनेक प्रकल्प राबवण्यात आले आहेत, पण नियोजनाचा अभाव, अधिकाऱ्यांचं सोयीस्कर दुर्लक्ष आणि खाबुगिरी यामुळे शहरातील अनेक प्रकल्प बंद पडलेत. वातावरणातील धूळ कमी व्हावी यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन कार्यक्रमातून कोल्हापुरातील फोर्ट कॉर्नर, उमा टॉकीज चौक आणि गंगावेश या ठिकाणी स्प्रिंकलर म्हणजेच तुषार यंत्रणा बसवण्यात आली. त्यासाठी पुण्यातील पवन पीक सर्व्हिसेस या कंपनीला काम दिलं. 3 ठिकाणी कारंजासारखे खांब उभारून त्यातून पाण्याचे तुषार उडवण्यासाठी चक्क 35 लाख रुपये खर्च झाले. सुरुवातीचे काही दिवस ही यंत्रणा सुरू होती, पण गेली 2 वर्ष शहरातील 3ही चौकातील स्प्रिंकलर बंदच आहेत. त्यामुळे ते 35 लाख रुपये कुणाकडून वसूल करायचे हे ठरवलं पाहिजे. दुसरीकडे कोल्हापूर महानगरपालिकेनं 2025 साली तब्बल 1,32,00,000 रुपये किमतीचा स्प्रिंकलर टँकर खरेदी केला. रस्ते स्वच्छता करण्यासाठी आणि हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी हा टँकर वापरला जाईल असं सांगण्यात आलं. पण हा टँकर रस्त्यावरून फिरतो कधी आणि किती धुलीकण कमी करतो हा संशोधनाचा विषय आहे. मुळात एखाद्या मंगल कार्यालयात ज्या पद्धतीनं थंड पाण्याचे तुषार उडवणारा पंखा फिरत असतो, तीच यंत्रणा या टँकरसाठी वापरली आहे. बाजारपेठेत ज्या टँकरची किंमत 55 ते 60 लाखांपेक्षा अधिक नाही, त्याच टँकरसाठी महापालिकेनं 1,32,00,000 रुपये खर्च केलेत. म्हणजे फुटात 12 इंचाचा फरक आहे. पैसे किती प्रमाणात खायचे याला काही मर्यादाच नाही. अशीच परिस्थिती राजारामपुरीतील माऊली पुतळ्याजवळ उभारलेल्या कारंजाची आहे. स्वच्छ हवा मिशन कार्यक्रमातून सुमारे 19,50,000 रुपये खर्चून हा कारंजा उभारला. कारंजा बसवण्याचं काम ऋतुराज पाटील या कॉन्ट्रॅक्टरनं केलं, पण इथंही खाबुगिरीचा प्रकार पाहायला मिळतोय. कारंजा उभा केल्यानंतर तो कसा बसा दीड महिना सुरू होता, पण हौदाला गळती लागल्यानं हा कारंजा बंद पडलाय. सुमारे 20 लाख रुपये खर्चून एक कारंजा किमान 6 महिनेही चालत नाही. यावरूनच ठेकेदारानं केलेल्या कामाचा दर्जा दिसून येतो. 2023 मध्ये अंबाई टँक जलतरण तलावाला गळती लागल्यानं सुमारे 25 लाख रुपये खर्चून टँकचं वॉटरप्रूफिंग करण्यात आलं. त्यानंतर फरशा बसून हा टँक सुरू केला. पण अवघ्या 4 महिन्यात पुन्हा जलतरण तलावाला गळती लागली आणि गेली 2 वर्ष हा तलाव बंदच आहे. या तलावाच्या देखभालीसाठी 3 कायमस्वरूपी कामगार आहेत. त्यांचा महिन्याचा पगार तर द्यावा लागतोच, पण अंबाई टँकमधून 1 रुपयाचंही उत्पन्न महापालिकेला मिळत नाही. पंचगंगा काठावर बनवलेली बोटॅनिकल गार्डन, बिंदू चौक तटबंदीवरची व्हर्टिकल गार्डन, टेमलाई उड्डाण पुलाखालील सुशोभीकरण अशा अनेक कामातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठा ढपला पाडलाय. गेली 4 वर्ष महापालिकेत लोकप्रतिनिधी नव्हते, त्यामुळे अधिकाऱ्यांचं चांगलंच फावलं. महापालिकेचे अधिकारी प्रत्येक कामातून टक्केवारी मिळवण्यात धन्यता मानतात, तर काही ठेकेदार शहराचीच लूट करतात. अशावेळी जनतेचे पैसे वाया जाणार नाहीत याची जबाबदारी महापालिकेतील नूतन नगरसेवक घेणार का, या प्रश्नाचं उत्तर मिळणं अधिक महत्त्वाचं आहे.